जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्युजाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासे त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुस्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. दासबोध दशक 8 समास 5. स्थूळ पंचमहाभूते स्वरूपाकाश भेदो नाम. मोठं नाव आहे समासाचं. या समासामध्ये नावाप्रमाणेच आहे, अर्थात नाव त्याच्याशिवाय दिलंच जात नाही. हल्लीच्या काळी नाव असतं एक आणि गुणधर्म असतात वेगळेच. तसं पूर्वीच्या काळी नव्हतं. नाव ठेवताना गुणधर्म बघूनच नाव ठेवलं जायचं. तसं समर्थांनी ह्या समासाला जे नाव दिलंय त्याप्रमाणे त्याच्यात सांगितलं गेलेलं आहे. इथे समर्थ आपल्याला सगळी पंचमहाभूते जी आहेत ती ओळखायची कशी, त्यांचे काय गुणधर्म आहेत, ते ह्या सृष्टीमध्ये आपल्याला कुठे कुठे कसं कसं दिसतं, त्यामुळे त्यांचे गुणधर्म सांगतात. बाकी तुम्ही ओळखा बघितल्यानंतर, असं समर्थ आपल्याला सांगतात. समर्थांनी हे विश्व झालेलं नाही हा अजातवादाचा सिद्धांत मांडला. हा सिद्धांत सांगितल्यानंतर तरी सुद्धा हे विश्व दिसतंय, हे दृश्य दिसतंय. ते कशाला दिसतं तर माझ्या ठिकाणी असणारी अविद्या आणि हे सगळं जग आहे ते अविद्या. त्यामुळे अविद्येने अविद्येला बघितलं. थोडक्यात उंदराला मांजर साक्षी तशातला भाग आहे तो. अविद्येने अविद्या बघितली. तू पण बघ मी पण बघतो, एकमेकांना बघू आणि सत्य मानू, असं खोट्याने खोट्याला खोटं म्हणून खरं केलेलं आहे. असं काहीसं झालेलं आहे. पण आता झालेलं आहे त्याच्याबद्दल सांगायचं काय, मग ते कसं एक एक एक्सप्लेन करतं घ्यायचं, कसं समजावायचं. म्हणून हा सगळा अनेक शास्त्रांमध्ये हे समजावून देण्याचा खटाटोप केलेला आहे. समर्थ आपल्याला इथे सांगतात नाना रचना केली देवी. हे सगळंच्या सगळं सिद्धांत याची रचना केलेली आहे. आता ही रचना झालेली आहे तर ह्या रचित असणाऱ्या गोष्टीमध्ये पंचमहाभूते कशी ओळखाल, कारण सगळंच्या सगळं विश्व पंचभौतिक आहे. मग ह्यामध्ये पंचमहाभूतांपैकी पहिली पृथ्वी. ही पृथ्वी कशी ओळखायची बरं, तर त्याच्या ओळखण्याची खूण म्हणून नाना रचना केली देवी, जे जे निर्मिली मानवी, सकळ मिळवून पृथ्वी जाणीजे श्रुती. नाना रचना जी झालेली आहे, जी देवाने केली आहे आणि जी मानवाने केली आहे. म्हणजे ईश्वर निर्मित सृष्टीमध्ये दगड माती धोंडे सगळं आहे आणि मानवाच्या निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये म्हणजे त्याच ईश्वर सृष्टीतून घेऊन मानवाने स्वतःची एक सृष्टी निर्माण केली. म्हणजे बिल्डिंग दिसतात, काय घरं दिसतात, अजून काय दिसतं, महाल दिसतात, मंदिरं दिसतात. तर हे सगळंच्या सगळं बांधलेलं जे बांधकाम आहे, हे जे काही असेल ते सगळंच्या सगळं पृथ्वीचं रूप आहे. सकळ मिळून पृथ्वी जाणीजे श्रुती. हे सगळंच्या सगळं पृथ्वी, ज्याच्या आधाराने मी उभा आहे, ज्याचा आधार घेऊन मी सगळं माझं कार्य करतो, ते सगळंच्या सगळं पृथ्वीचा अंश आहे. आणि त्या आधार घेतलेल्याचा पृथ्वीचा अंश म्हणजे माझ्या हाडापासून सगळंच्या सगळा पृथ्वीचा अंश आहे. तेव्हा हे सगळा विस्तार असा पृथ्वीचा आहे. मग आता पुढचं पंचमहाभूत सांगतात आप. सखल भागाकडे वाहत जाण्याची सोय आपाची आहे. पंचमहाभूतांमध्ये एक एक भूत आपण जसं मागे जाऊ तसं त्यांच्या ठिकाणी सूक्ष्मत्व येत जातं. हा त्यांचा गुणधर्म आहे. पृथ्वी म्हणजे धरून चालू दगड असं धरून येतात पुरतं उदाहरण. तर दगड एका ठिकाणी ठेवला की तो तसाच राहतो वर्षानुवर्ष, तो हलत नाही, त्याच्यात बदल काही होत नाही, तो तिथेच राहतो. म्हणून तर आपण म्हणतो ना दगडासारखा आहे अगदी. म्हणजे काय, ह्याच्यात बदलच काही होत नाही म्हणून तो दगडासारखा आहे. तर असं ते पृथ्वीचं रूप आहे. आता पाणी असेल तर पाण्याचा गुणधर्म ते सकल भागाकडे आपणून वाहत जातं, ते स्थिर राहत नाही. तर ते पाणी आहे. फक्त पाण्याचा गुणधर्म आहे की ते अध म्हणजे खाली धावतं, ते वर धावू शकत नाही. ते पाणी नेहमी सखल भागाकडे म्हणजे आहे त्या स्थितीपेक्षा अधोगतीला जातं. समर्थ म्हणतात वापी खूप सरोवर नाना सरितांचे जे नीर,
मध मेध आणि सप्तसागर मिळून आप. आप कसं ओळखायचं आहे पृथ्वीमध्ये? जे जे काही पाण्यासारखं आहे, वापी, कूप, सरोवर, छोटं तळं, मोठं तळं, विहीर, समुद्र, नद्या, सागर याच्यामध्ये असणारं पाणी हे सगळं पाण्याचं स्वरूप झालं. त्याच्याबरोबर मध, पारा, अमृत, विष हे सगळंच्या सगळं आपमध्ये येतं. पाणी अधिक पाण्यासारखं सगळं जे काही आहे, म्हणजे त्याच्यामध्ये माझ्या डोळ्यातनं येणारं पाणी आणि माझ्या शरीरात असणारं रक्त इत्यादी सगळे ओले पदार्थ जे काही असतील ते सगळंच्या सगळं आप म्हणून येतं. समर्थ म्हणतात, आप संकेते जाणावे, पातळ बोले ओळखावे, मृद शीतळ स्वभावे आप बोलीजे. आप आता संकेत, त्याचा संकेत काय आपाचा? पातळ बोले ओळखावे, जे पातळ आहे आणि जे ओलं आहे ते सगळं आप आहे. आणि त्याचा दुसरा गुणधर्म मृद आणि शीतळ स्वभावे. त्याचा दुसरा गुणधर्म आहे मऊ असतं पाणी, म्हणजे दगडापेक्षा पाणी मऊ आहे ना, तर ते पाणी हे मऊ आहे आणि शीतळ आहे, थंड आहे. ते सगळंच्या सगळं आप जाणायचं आहे. आता हे झालं आप म्हणजे पाण्याचं स्वरूपाचं. आता त्याच्या पुढे येतं ते तेज आहे. आपण एक एक पंचमहाभूत मागे मागे जातोय. आता तेज म्हणजे जे प्रकाश रूप आहे. आता अग्नी धरला तर ते पहिलं भूत आहे की जे ऊर्ध्व गतीला जातं, आणि हे पहिलं भूत आहे अग्नी की जे दृश्य स्वरूपात आलं. असे ह्या अग्नीचे दोन मुख्य गुणधर्म आहेत. पाणी जसं सखल भागाकडे जातं तसं अग्नी ऊर्ध्व भागाकडे जातं, तेज नेहमी वर जातं. तसं समर्थ म्हणतात, तेज जे उष्ण आहे, प्रकाश रूप आहे, आणि त्याचा अजून एक गुणधर्म आहे, ते शोषक आहे, ते सोखून घेतं सगळं. अग्नीचा गुणधर्म आहे, सूर्याचा गुणधर्म आहे, मुळात तेजाचा गुणधर्म आहे, ते सोखून घेतं, सगळं ॲब्सॉर्ब करतं. असं ते तेज आहे. तेज ऐका सावधपणे, चंद्र सूर्य तारांगणे, दिव्य देह सतेजपणे तेज बोलीजे. जे जे सतेज देह आहेत, मग ते चंद्र असो सूर्य असो, प्रकाश ज्याच्या अंतःकरणामध्ये प्रकाश फाकलेला आहे त्याच्या डोळ्यांमध्ये सुद्धा तेज दिसतं, सतेज दिसतात. आणि ह्याचं चांगलं उदाहरण म्हणजे मनुष्याने देह ठेवला म्हणजे त्याला आपण मृत होणे म्हणतो, आणि मग जर आपण एखाद्या मेलेल्या मनुष्याचे डोळे बघितले तर लक्षात येतात डोळे निस्तेज दिसतात. म्हणजे जिवंत असणाऱ्या माणसाचे डोळे आणि मेलेल्या माणसाचे डोळे ह्याच्यामध्ये खूप फरक आपल्याला स्वतःला जाणवतो. याचं कारण त्यातलं तेज निघून गेलेलं आहे. आपण म्हणतो निस्तेज झालंय डोळे, याचं कारण तेज तत्व हे त्याच्यात नाही. समर्थ म्हणतात, जे जे प्रकाश रूप ते ते तेजाचे स्वरूप, शोषक उष्णादी आरोप तेज जाणावे. जे जे प्रकाश रूप आहे ते सगळं सतेज आहे, ते सगळं तेज जाणायचं. एखाद्याची बुद्धी सतेज असते, बुद्धी बहुत तेज आहे म्हणजे काय आहे, बुद्धी सतेज आहे, त्याच्या ठिकाणी तेजाचा गुणधर्म आहे, ती ऊर्ध्वगामी आहे, प्रचंड विचार करू शकते. अशी ती बुद्धी जी सतेज होते तीच आकलन करू शकते. समर्थ म्हणतात, शोषक उष्णादी आरोप तेज जाणावे. हे सगळंच्या सगळं तेज आहे. मग ते अग्नी असेल, सूर्य असेल, तारांगण असतील, सतेज मनुष्याची बुद्धी असेल, डोळे असतील, तपश्चर्येचं तेज असेल, सगळंच्या सगळं जे जे उष्ण आहे, जे प्रकाश रूप आहे आणि जे ऊर्ध्वगामी आहे ते सगळंच्या सगळं तेज म्हणून मिळतं. त्याच्यानंतर आहे वायू. आता हा अदृश्य स्वरूपातला आहे, परंतु आपल्या शरीराच्या स्पर्शाने त्याचं ज्ञान होऊ शकतं असं आहे. जसं जसं आपण एक एक पंचमहाभूत मागे मागे जातोय तसं तसं त्याचा एक एक गुणधर्म सुटत जातो. म्हणजे अग्नी हे दृश्य आहे, पाण्याला स्पर्श आहे, दगडाला चव आहे. म्हणजे दगडाला चव आहे या शब्दाने पृथ्वी गुणधर्माच्या ठिकाणी गंध आहे. तर एक एक गोष्ट मागे मागे गेलो की एक एक ज्ञानेंद्रियाच्या कक्षेच्या पलीकडे पलीकडे ते जात जातं. जसं आगीला चव आहे का हो? भाजणं एवढं त्याला काही चव नाही म्हणतात, ते भाजेल पण चव कळत नाही. तसं अग्नी दिसतंय पण त्याला धरता येतं का अग्नीला? नाही धरता येत. वायू धरता येतो? नाही. आणि दिसत पण नाही. म्हणजे एक एक गुणधर्म मागे मागे चाललोय आपण, एक एक ज्ञानेंद्रिय हतबल होत चाललंय आपलं. तसं समर्थ म्हणतात, वायू कसा आहे, हालचाल जो करतो
तो वायू. माझ्या शरीरामध्ये वायू आहे म्हणून मी हालचाल करू शकतोय. वायू जर गेला तर हालचाल गेली. हालचाल हा वायूचा मुख्य गुणधर्म आहे. किंबहुना हाच गुणधर्म आहे ज्याच्यामुळे मला कळतो वारा आहे. आपण म्हणतो वारा वाहतो म्हणजे काय होते? हालचाल होते. त्याच्या ठिकाणची ती हालचाल हाच त्याचा मुख्य गुणधर्म आहे. समर्थ म्हणतात, वायू जाणावा चंचळ, चैतन्य चेतवी केवळ, बोलणे चालणे सकळ वायूमुळे. मी बोलतोय चालतोय हे सगळंच्या सगळं वायूमुळे आहे. जितके काही होते चळण तितके वायूचे लक्षण. चंद्र सूर्य तारांगण वायूची धरता. चंद्र सूर्य आणि तारांगण हे अग्नीचं स्वरूप आहे, पण धरता कोण आहे? त्याला धारण कोणी केलेलं आहे? तर ते वायूने केलेलं आहे. समर्थ म्हणतात, जितके काही होते चळण, जितकं हालचाल होते ते सगळंच्या सगळं वायू आहे. आणि हालचाल थांबली की वायू गेला. समर्थ म्हणतात, म्हणून जितके काही तितके वायूचे लक्षण तो धारण करणारा आहे. या चराचर सृष्टीला वायूने धारण केलेलं आहे. म्हणजे वायूच्या अस्तित्वाने हे सगळं चालतंय. पृथ्वी चालते नाही का? फिरते पृथ्वी. सूर्य फिरतोय. आपली चंद्र ग्रहमाला सगळी फिरते. आपण फिरतोय. माझी बुद्धी पण फिरते. सगळंच्या सगळं फिरतंय ह्याचं कारण वायू फिरतोय. ज्या क्षणी वायू स्थिर झाला त्या क्षणी आपण सगळे स्थिर होऊन जाऊ आणि सृष्टी म्हणजे माया स्थिरावली की ती संपली, ती नष्ट होते. आणि हीच ध्यानाची प्रक्रिया आहे. माझे विचार धावतायत, त्या धावणाऱ्या विचारांना मी स्थिर करतो, त्याला ध्यान म्हणायचं. स्थिर झालेला विचार केव्हा तरी विसर्जित होतो आणि मी संपतो, की ध्यानाचं पर्यावसन समाधीत होतं. म्हणजे हलणं चालणं हे जे वायूचं गुणधर्म आहे. म्हणून योगशास्त्रामध्ये वायूवरच नियंत्रण आणतात, म्हणजे विचारांवर नियंत्रण येतं. समर्थ इथे आपल्याला सांगतात, असा जो वायू आहे हे वायूचं लक्षण. आता पुढचं स्वरूप, पुढचं पंचमहाभूत म्हणजे आकाश. आकाश कसं आहे? रिकामं. आपण आकाश आहे म्हणजे पोकळी आहे. माझ्या ठिकाणी इथे जर ह्या सृष्टीत पोकळीच नसती तरी सृष्टी उद्भवलीच नसती. पोकळी निर्माण झाली, वास्तविक पाहता झालेली नाही. ते ब्रह्म इथे काठोकाठ भरलेलं आहे. पण मला वाटतंय की पोकळी झालीये, त्याच्यात जागा निर्माण झालीये. हा जो भास आहे हाच खोटा आहे, पण आता झालाय. तर ते आकाश जे आहे, समर्थ म्हणतात, आकाश जाणावे पोकळ, निर्मळ आणि निश्चळ आकाश रूप, अवकाश रूप सकळ आकाश जाणावे. अवकाशाचं रूप आहे ते. अवकाश म्हणजे अंतर निर्माण झालं, पोकळी निर्माण झाली. आणि ही जी पोकळी आहे तेच म्हणजे आकाश. आणि हे किती ठिकाणी आहे? अगदी हे सगळ्या इतर चारही भूतांना आकाशाने व्यापलंय. म्हणजे प्रत्येक भूताच्या ठिकाणी पोकळी आहे. आपण सायन्समध्ये हे बघतो की प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स. तर हे जे इलेक्ट्रॉन्स त्या न्यूक्लियसच्या भोवती फिरत असतात, ते फिरतायत म्हणजे इलेक्ट्रॉन्स आणि ते न्यूक्लियस यांच्यामध्ये अंतर आहे, ते आकाश आहे. आकाश तिथपर्यंत आहे. आता तिथे थांबलोय का? नाही. त्या न्यूट्रॉन्स म्हणजे न्यूक्लियस जे आहे त्याचं बायफर्केशन झालं प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्समध्ये. त्यांच्या आत बायफर्केशन केल्यानंतर त्यांच्या आत सुद्धा पोकळी आहे थोडीशी. तिथपर्यंत आकाश आहे. आपले सांगितलं अणुरेणाला व्यापून आकाश आहे. म्हणजे पोकळी सगळ्या ठिकाणी आहे. अंतर्बाह्य व्यापलेलं आहे आपल्या सगळ्या पोकळीने. आपल्याला कळतही नाही, पण सगळ्या ठिकाणी आकाश व्याप्त आहे, पोकळी आहे. समर्थ म्हणतात, आकाश सकळाच व्यापक, आकाश अनेकी एक, आकाशामध्ये कौतुक चहूभूतांचे. त्या पोकळीमध्ये चारही भूतांचं हे कौतुक आहे. म्हणजे हे सगळा खेळखंडोबा या चार भूतांचा चालू आहे, ते आकाशामध्ये चालू आहे, पोकळीत चालू आहे. पोकळी आहे म्हणून हे खेळखंडोबा करू शकतायत, नाहीतर ह्यातलं काहीच संभवत नाही. समर्थ म्हणतात, आकाश ऐसे नाही सार, आकाश सगळाहून थोर, पाहता आकाशाचा विचार स्वरूपासारखा. इथे समर्थ म्हणतात, ह्या सगळ्यांमध्ये चारही भूतांमध्ये आकाश सर्वश्रेष्ठ आहे, कारण त्याचा नाशच होत नाही. मला सांगा, पोकळीचा नाश काय करणार? पोकळीला ना जाळता येतं, ना ते कुसतं, ना त्याच्यात काही बदल होतो, ना त्याच्यावर काही परिणाम पडतो, ना कशाचा त्याच्यावर परिणाम पडतो, काहीच होत नाहीये. आपल्या सगळ्यांमध्ये आत्ता एक अंतर आहे. हे जे अंतर आहे, ही जी पोकळी आहे, त्याच्यात काही केल्या
कुठल्याही गोष्टीने काहीच परिणाम होत नाही. परिणाम न होणारं असं ह्या चारही भूतांमध्ये एकमात्र गोष्ट म्हणजे आकाश आहे. समर्थ इथे आपल्याला सांगतात, पाहता आकाशाचा विचार स्वरूपासारखा. जणू काही स्वरूप जसं आत्मतत्व परब्रह्म त्याच्यात कशानेच बदल होत नाही. त्याला स्वरूपासारखंच दुसरं काही सांगायचं झालं तर ते आकाश आहे. कारण ते सन्मुखच आहे ना सगळीकडे. आकाश सन्मुख आहे, म्हणजे सन्मुख म्हणजे माझ्याकडे बघतंय. मला सांगा, मी कितीही तोंड फिरवली तरी आकाश माझ्याकडे तोंड करून असणार आहे की नाही? तुम्ही म्हणाल, बुवा हे आकाश आपल्याकडे तोंड करून असतं ही संकल्पनाच पटत नाही. कारण मी आकाशामध्ये इतका वावरलेलो आहे की ते सन्मुखता त्याची मला समजत नाहीये. कारण मला सन्मुख आणि विनमुख असे दोन मुख आहेत. मी कुठेतरी पाहत असतो आणि कुठेतरी मागे बघत असतो. म्हणजे माझ्या मागे काहीतरी आहे आणि पुढे काहीतरी आहे, म्हणजे दिशा आहेत. थोडक्यात आकाशाला आपण दिशा दिल्या आहेत, ते सूर्याच्या सापेक्षतेने दिल्या आहेत, अन्यथा दिशाच नाही आकाशाला. म्हणून समर्थ म्हणतात त्याचा विचार स्वरूपासारखा. ज्या क्षणी समर्थ हे म्हणतात त्या क्षणी शिष्य म्हणतो, आकाश स्वरूपा कोण भेद, पाहता दिसती अभेद, आकाश वस्तू स्वतसिद्ध का न म्हणावी. आकाश आणि स्वरूप यामध्ये भेद काय आहे? आकाश आणि स्वरूप म्हणजे आत्मतत्व हे एकच आहे, मग आकाशालाच आत्मतत्व का न म्हणायचं असा प्रश्न आहे. स्वरूपाकाश भेदो नाम हेच तर समासाचं नाव आहे. त्या दोघांमध्ये भेद काय? तर ऐकोन वक्ता बोले वचन, वस्तू निर्गुण पुरातन, आकाशांगी सप्तगुण शास्त्रे बोलिले. समर्थ म्हणतात वस्तू म्हणजे आत्मतत्व म्हणजेच परब्रह्म हे पुरातन आहे. आकाशाच्या ठिकाणी 7 गुण शास्त्राने सांगितलेले आहेत. आकाश तमापासून निर्माण झालं आणि म्हणून त्याच्या ठिकाणी 7 गुणधर्म सापडतात. काम, क्रोध, शोक, मोह, भय, अज्ञान आणि शून्यत्व हे आकाशाच्या ठिकाणचे गुणधर्म सांगितलेले आहेत आपल्या शास्त्रामध्ये. कारण ते तमापासून निर्माण झालं, त्यामुळे काम, क्रोध, शोक, मोह, भय, अज्ञान हे 6 गुणधर्म आणि शून्य हा आकाशाचा गुणधर्म. म्हणून आकाशाच्या ठिकाणी 7 गुण आहेत आणि 7ही गुणांचा नाश होतो, त्यामुळे आकाशाचा नाश होणार आहे. समर्थ म्हणतात, उदाहरण देतात, सोने आणि सोन पितळ एकची वाटती केवळ, परी पितळेस मिळता ज्वाळ काडीमा चढे. याचं उदाहरण काय दिलंय समर्थांनी? सोनं आणि सोन पितळ दोन्ही जर चकाकलं, म्हणजे पितळीला जर समजा छानपैकी घासलं, सद्यस्थिती पितांबरी लावली छानपैकी, तर ते अगदी सोन्यासारखं लखलखतं. फरक केव्हा कळतो? ज्या क्षणी आग सोन्याला लागते त्या क्षणी सोन्यात काही बदल होत नाही. पण पितळेला जर आग लावली तर ते काळं 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 पडायला लागतं. तेव्हा आगीमध्ये घातलं की पितळ काळं पडतं, सोनं काळं पडत नाही. तसं परब्रह्माच्या ठिकाणी ह्या ज्ञानाग्नीने हे सगळं काळीमा चढते आकाशाला, परब्रह्माच्या ठिकाणी काहीच परिणाम पडत नाही. आकाश आणि स्वरूप ह्यामध्ये फरक आहे. कारण आकाश, समर्थ म्हणतात, आकाश अचळ दिसते त्याचे काय नासो पाहते, पाहता आमचे मते आकाश ब्रह्म. शिष्य म्हणतो आमच्या मतानुसार आकाशाचा नाशच होत नाही. खरं आहे, आकाशाचा नाश कशा होणार? कशानेच होण्यासारखा नाही. आणि ते खरं वाटणारं शिष्याने सांगितलं. तेव्हा समर्थ म्हणतात आकाश तमापासून झाले म्हणून कामक्रोधे वेष्टिले. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे तमोगुणापासून आकाशाची निर्मिती आहे. तेव्हा कामक्रोधाधी त्याच्या ठिकाणी आहेत आणि त्याचा नाश होणार आहे. अज्ञान कामक्रोधाधिक मोह भय आणि शोक हा अज्ञानाचा विवेक आकाशागुणे. हे सगळेच्या सगळे आकाशाचे गुणधर्म आहेत. अज्ञान कालवले आकाशी तया कर्दमा ज्ञान नासी. अज्ञान आहे आकाशाच्या ठिकाणी आणि त्याचा नाश ज्ञानाने होतो, म्हणून आकाशाचा नाश होतो. हे सगळ्या व्याख्या झाल्या, हे सगळं वेदांताची चर्चा झाल्या. पण ह्यापेक्षा समर्थ छान पुढे जाऊन सांगतात, हे सगळं बाजूला ठेवा, वेगळेपणे पाहावे तयास आकाश म्हणावे. मला आकाशाला बघता येतंय, मला आकाश आहे असं सांगता येतंय, याचा अर्थ ते ब्रह्म नाही. कारण स्वरूपाच्या ठिकाणचं पाहणं जे आहे ते एकरूपतेनेच होण्यासारखं आहे, तिथे वेगळेपणाने बघताच येत नाही. म्हणून आकाश आणि ब्रह्म याच्यात भेद आहे. हा भेद म्हणजेच मीपणाचा भेद आहे. म्हणून सकळ माया गथा गोवी, आकाश अनुभवा येते स्वरूप अनुभवा परते. आकाशाचा अनुभव येतो, स्वरूपाचा अनुभव नाही, अनुभवातीत आहे. पण हे केव्हा कळेल?
हे सगळं शब्दाने कळलं, अनुभवायला केव्हा येईल त्याच्यावरचा उपाय म्हणून समर्थ म्हणतात, सकळ माया गथा गोवी संत संगे हे उगवावी, पाविजे मोक्षाची पदवी सत्समागमे. संतांच्या संगतीत जो ज्ञानी आहे त्याच्या संगतीत गेलो की हे सगळं जे सांगितलंय ना ते सगळंच्या सगळं त्यांच्या संगतीत गेल्यानंतरच कळायला लागतं, पटायला लागतं. अशा संतांच्या संगतीची आपण समर्थांकडे प्रार्थना करूया. जय जय रघुवीर समर्थ.